नमस्कार. गंगा एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला विधिविषयक माहिती मिळणार आहे. विधीमधील स्पर्धा परीक्षांविषयी सुद्धा माहिती मिळेल आणि विधीतील इतिहास या महत्त्वाच्या मुद्द्यांना इथे कव्हर केलं जाईल. तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे भारतीय साक्ष अधिनियमचा इतिहास. कधी विचार केलाय की कोर्टात जेव्हा दोन बाजू आपापल्या कथा सांगतात तेव्हा न्यायाधीश नेमका काय खरं आणि काय खोटं हे कसं ठरवतात? याच प्रश्नाचं उत्तर एका कायद्यात दडलं आहे, ज्याने भारताच्या एकेकाळच्या गोंधळलेल्या कायदेशीर व्यवस्थेला एका सूत्रात बांधलं. चला तर मग आज याच भारतीय पुरावा कायद्याची गोष्ट पाहूया आणि त्याने त्या गोंधळातून सुव्यवस्था कशी निर्माण केली ते जाणून घेऊया. हाच तर मूळ प्रश्न आहे, नाही का? कोणत्याही खटल्याचा आत्माच असतो हा. आणि खरं तर याच प्रश्नाभोवती पुराव्याचा सगळा कायदा फिरतो. हे कोड सोडवण्यासाठीच ज्याने अनेक वर्ष कायदेपंडितांना त्रास दिला, भारतीय पुरावा कायद्याचा जन्म झाला. चला जरा मागे जाऊया, 1872च्या आधीच्या काळात. तेव्हाचं ब्रिटिश भारत म्हणजे न्यायाची एक विचित्र कहाणी होती, जिथे कायदा हा जागेनुसार बदलत असे. जरा विचार करा, किती मोठा विरोधाभास आहे हा. एका बाजूला होती बॉम्बे, मद्रास, कलकत्तासारखी मोठी शहरं, जिथे सगळं काही इंग्रजी कायद्यानुसार अगदी शिस्तीत चालायचं. आणि मग दुसरीकडे होता शहराबाहेरचा प्रचंड मोठा भाग, ज्याला मोफ्युसिल म्हणायचे, जिथे अक्षरशः कायद्याचं राज्यच नव्हतं, म्हणजे कोणतेच ठरलेले नियम नव्हते. हे एक वाक्य तेव्हाची परिस्थिती किती गंभीर होती हे सांगायला पुरेसं आहे. विचार करा, म्हणजे कोणताही निश्चित नियम नाही, काही आधार नाही. न्यायदान हे पूर्णपणे कोर्टाच्या मर्जीवर अवलंबून होतं. आता यामुळे किती अन्याय आणि गोंधळ होत असेल याची कल्पनाच केलेली बरी. आता साहजिकच अशा गोंधळामुळे काय झालं, लोकांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वासच उडायला लागला. हे असं किती दिवस चालणार होतं? त्यामुळे सगळ्यांसाठी एकच नियम, एकच कायदा असावा याची गरज तीव्रतेने जाणवू लागली, जेणेकरून न्याय हा निष्पक्षपातीपणे आणि सातत्याने दिला जाईल. यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, कायद्यातला गोंधळ थेट न्यायावर हल्ला करतो. पण मग प्रश्न येतो की पुराव्याची ही संकल्पना भारतासाठी काही नवीन होती का? तर अजिबात नाही. ब्रिटिशांच्या येण्याआधीही भारतात न्यायाची आणि पुराव्याची एक भक्कम परंपरा होती. चला जरा इतिहासात डोकावून पाहूया. प्राचीन हिंदू काळात कायदेशीर विचार खूपच प्रगत होते आणि ह्या विचारांना दिशा मिळायची ती धर्मशास्त्रांमधून. सत्य कसं शोधायचं ह्याबद्दल त्यात खूप खोलवर विचार केलेला आपल्याला दिसतो. आणि ही उपमा बघा किती सुंदर आहे. धर्मशास्त्रात म्हटलंय, न्यायाधीशाने फसवणूक अशी बाहेर काढावी जसा एखादा वैद्य शरीरातून लोखंडी बाण काढतो. म्हणजे खटल्याचा उद्देश फक्त शिक्षा देणं नव्हता, तर सत्य शोधण्याची प्रक्रिया ही इतकी नाजूक आणि महत्वाची होती. आणि हे किती व्यवस्थित होतं बघा. त्या काळात वसिष्ठ नावाच्या एका विद्वानाने पुराव्याचं वर्गीकरण केलं होतं. एक लेख्य म्हणजे डॉक्युमेंट्स, दुसरं साक्षी म्हणजे साक्षीदार, आणि तिसरं भुक्ती म्हणजे एखाद्या मालमत्तेवर तुमचा प्रत्यक्ष ताबा असणं. आता हिंदू काळानंतर वळूया मुस्लिम काळाकडे, आणि इथे सुद्धा आपल्याला पुराव्यांबद्दल एक अतिशय पद्धतशीर दृष्टिकोन बघायला मिळतो. इथे पुराव्याचं वर्गीकरण होतं, तोंडी पुरावा आणि कागदोपत्री पुरावा. पण यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट माहितीये काय? त्या काळातही त्यांनी तोंडी पुराव्यात फरक केला होता. एक म्हणजे प्रत्यक्ष, म्हणजे जे स्वतः पाहिलं किंवा ऐकलंय, आणि दुसरं म्हणजे ऐक्यू, म्हणजे कुणा दुसऱ्याकडून ऐकलेली गोष्ट. आणि हीच संकल्पना आजच्या आधुनिक कायद्याचा मूळ आधार आहे. म्हणजे काय, तर पुराव्याची तत्त्व भारतात खूप आधीपासून होती, फक्त त्यांना एका आधुनिक एकत्रित कायद्याच्या चौकटीची गरज होती. बरं, मग जर भारतात पुराव्याची इतकी जुनी परंपरा होती, तर मग ब्रिटिशांना एकच कायदा बनवायला इतका वेळ का लागला? इतका संघर्ष का करावा लागला? इथूनच सुरू होतो एका कायद्याच्या निर्मितीचा खडतर प्रवास. हा प्रवास किती मोठा आणि खडतर होता हे या टाईमलाईनवरून स्पष्ट दिसतं. 1835 पासून प्रयत्न सुरू झाले, जे अनेक दशकं चालले. या काळात काय काय झालं नाही? तब्बल 11 कायदे बनवले गेले, वेगवेगळे आयोग नेमले गेले, पण प्रत्येक वेळी काहीतरी कमी राहिलं. खरंच हा एक खूप लांबचा आणि थकवणारा प्रवास होता. यातला एक मोठा अडथळा होता सर हेनरी मेन यांनी 1868 मध्ये तयार केलेला मसुदा. म्हणजे प्रयत्न चांगला होता, पण तो भारताच्या गुंतागुंतीच्या आणि वैविध्यपूर्ण परिस्थितीसाठी अनफिट ठरला.
आणि मग इतक्या अयशस्वी प्रयत्नांनंतर हे मोठं काम अखेर एका व्यक्तीकडे आलं, सर जेम्स फिट्स जेम्स स्टीफन. हेच ते गृहस्थ होते ज्यांनी हे कोडं सोडवलं. आणि मग आला तो ऐतिहासिक क्षण, जेव्हा दशकांच्या मेहनतीनंतर आणि संघर्षानंतर एका नव्या कायद्याचा जन्म झाला. 1 सप्टेंबर 1872 ही तारीख लक्षात ठेवा. याच दिवशी दशकांच्या गोंधळानंतर भारतीय पुरावा कायदा अखेर लागू झाला. हा खरंच एक ऐतिहासिक दिवस होता. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ह्याच एका कायद्याने जवळपास 600पेक्षा जास्त संस्थानांमध्ये चालणारे वेगवेगळे कायदे मोडीत काढले आणि संपूर्ण देशासाठी एकच समान पुरावा कायदा लागू केला. यावरून एक गोष्ट शिकायला मिळते. अनेक वर्षांच्या अपयशानंतर जेव्हा योग्य व्यक्तीच्या हातात सूत्र येतात, तेव्हाच एका प्रभावी कायद्याची निर्मिती होऊ शकते. ठीक आहे, तर इतिहास तर आपण पाहिला, पण हा कायदा नक्की काम कसा करतो? न्यायाच्या प्रक्रियेत त्याची भूमिका काय आहे? चला, आता या न्यायाच्या यंत्रणेत थोडं आत डोकावून पाहूया. ह्यासाठी एक महत्वाची संकल्पना आहे, लेक्स फोरी. याचा सरळ अर्थ आहे न्यायालयाचा कायदा. म्हणजे काय? तर पुराव्याचा कायदा हा एक प्रक्रियात्मक कायदा आहे. तो कोर्टाला सांगतो की खटला कसा चालवायचा, कोणते नियम पाळायचे, मग तो खटला कुठलाही असो. हे अजून सोप्पं करून सांगतो. बघा, कायद्याचे साधारणपणे 2 प्रकार असतात. एक असतो मूलभूत कायदा, जो आपल्याला सांगतो की आपले हक्क काय आहेत, जसं की मालमत्तेचा हक्क. आणि दुसरा असतो प्रक्रियात्मक कायदा, जसा की आपला पुरावा कायदा, जो आपल्याला सांगतो की ते हक्क कोर्टात कसे मिळवायचे. म्हणजे एक प्रकारे ही न्यायाची हाऊ टू गाईड आहे. आणि हा जो एवढा मोठा कायदा आहे तो खरं तर 3 साध्या पण अत्यंत महत्त्वाच्या तत्वांवर उभा आहे. पहिलं, फक्त मुद्द्याचं बोला. म्हणजे पुरावा हा फक्त वादाच्या विषयाशी संबंधित असावा, इकडे तिकडे भरकटायला नको. दुसरं, ऐकीव गोष्टींना किंमत नाही. म्हणजे कोणीतरी दुसऱ्याकडून ऐकलेली गोष्ट कोर्टात पुरावा म्हणून चालत नाही. आणि तिसरं, सर्वोत्तम पुरावा द्या. म्हणजे जर तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट असेल तर त्याची झेरॉक्स चालणार नाही, तुम्हाला ओरिजिनलच सादर करावं लागेल. पण हे नियम सगळ्या खटल्यांमध्ये सारखेच असतात का? तर नाही. दिवाणी म्हणजे जे मालमत्तेचे वगैरे वाद असतात ते, आणि फौजदारी म्हणजे गुन्हेगारी खटले, यात काही महत्त्वाचे फरक आहेत. दिवाणी केसमध्ये दोन्ही बाजूंच्या संमतीने नियम थोडे शिथिल करता येतात, पण फौजदारी केसमध्ये नियम खूप कडक असतात. दिवाणी खटल्यात विबंध किंवा इस्टॉपेल हे तत्त्व महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही एकदा काही कबूल केलं की नंतर त्यापासून फिरू शकत नाही. या उलट कबुली जबाब आणि मृत्यूपूर्व जबाब यांसारख्या गंभीर गोष्टी फक्त फौजदारी कायद्यातच येतात. तर 1872च्या कायद्याने त्या काळातल्या गोंधळातून सुव्यवस्था आणण्याचं एक खूप मोठं काम केलं, यात शंका नाही. पण तेव्हापासून आत्तापर्यंत जग खूप बदलले आहे आणि यामुळेच आपल्यासमोर एक शेवटचा पण महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. आजच्या डिजिटल डेटा, डीप फेक आणि सायबर गुन्हेगारीच्या युगात हा 150 वर्ष जुना कायदा नव्या आव्हानांना तोंड द्यायला कितपत तयार आहे? आणि म्हणूनच यातून जन्माला आला भारतीय साक्ष अधिनियम 2023. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. सबस्क्राईब फॉर मोर.